नमस्ते मित्रांनो, KBP एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज या ठिकाणी आपण अर्थशास्त्रामधला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हा अतिशय महत्त्वाचा चॅप्टर, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा डिस्कस करणार आहोत। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारताची अतिशय महत्त्वाची बँक आहे, एकमेव बँक आहे की जी बँक भारताची मध्यवर्ती बँक म्हणून काम करते। रिझर्व्ह बँकेची आवश्यकता का भासली, आज आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत की रिझर्व्ह बँकेची आवश्यकता का भासली, स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये भासली का स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडामध्ये भासली। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्यालाच मध्यवर्ती बँक म्हणतात, शासनाची बँक म्हणतात, बँकांची बँक म्हणतात। म्हणजे अतिशय महत्त्वाची असलेल्या बँकेची आवश्यकता का भासली, कधी भासली, या बँकेची स्थापना कधी झाली, कोणत्या कायद्याने झाली, या बँकेची रचना कशी आहे, त्याचे गव्हर्नर कोण असतात, किती उपगव्हर्नर असतात, किती संचालक असतात वगैरे संबंधीची माहिती, या बँकांचं राष्ट्रीयकरण करण्याची आवश्यकता का भासली, राष्ट्रीयकरणापूर्वी बँक कशी होती, त्याच्यानंतर बँकेचे काही गुणात्मक काही संख्यात्मक साधनं असतात पतनिर्मितीवरती नियंत्रण ठेवण्याचं, अर्थव्यवस्थेवरती नियंत्रण ठेवण्याचं, आणि म्हणून त्यासंबंधी CRR, SLR, बँक रेट म्हणजे काय, इंटरेस्ट रेट म्हणजे काय, त्याला व्याजदर म्हणतो आपण, रेपो रेट म्हणजे काय, रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय, आणि या संबंधीची म्हणजेच बँकेसंबंधीची काही अधिकार, बँकेची काही कार्य, या संबंधीची माहिती आपल्याला आज या टॉपिकमध्ये घ्यावी लागेल। अर्थात पहिली गोष्ट, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असावी असं देशामध्ये केव्हा वाटायला लागलं। आजकाल आपण बघतो जगामध्ये प्रत्येक देशाची एक बँक असेल, अमेरिकेची फेडरल बँक असेल किंवा वेगवेगळ्या देशांच्या मध्यवर्ती बँकांची नावं वेगवेगळी असू शकतात। आपल्याकडे जी मध्यवर्ती बँक आहे त्याला आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणतो। 1926 साली साधारणतः पहिलं महायुद्ध जगामध्ये लढलं गेलं ते 1914 ते 18 मध्ये, आणि पहिल्या महायुद्धानंतरची परिस्थिती जगामध्ये विचित्र अवस्था झालेली होती, आर्थिक परिस्थिती वेगळी झालेली होती। जर्मनीमध्ये महामंदीचं स्वरूप निर्माण झालेलं होतं। पुढे जगामध्ये सुद्धा 28-29च्या दरम्यान, 29-30च्या दरम्यान 1929-30ला जागतिक महामंदी आलेली होती, पण त्याची चिन्ह अगोदरच दिसायला लागली होती पहिल्या महायुद्धाच्या कालखंडानंतर संपल्यानंतर, आणि म्हणून 1926ला एक हिल्टन यंग नावाचं कमिशन नेमलं गेलं, आणि या हिल्टन यंग कमिशननं 1926ला नेमलेल्या कमिशननं अशी शिफारस केली की इंडियाला, भारताला जरी पारतंत्र्यात भारत असला तरीसुद्धा एका अशा मध्यवर्ती बँकेची गरज आहे की जी बँक संपूर्ण बँकिंग व्यवस्थेवरती नियंत्रण ठेवू शकेल, संपूर्ण बँकिंग व्यवस्थेवरती आपलं वर्चस्व गाजवू शकेल किंवा संपूर्ण बँकिंग व्यवस्थेचं नियमन करू शकेल। आणि म्हणून देशाची अर्थव्यवस्था ही स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये सुद्धा याच बँकेच्या अधिकाराखाली असेल, अधिपत्याखाली असेल, अशी एक शिफारस हिल्टन यंग कमिशननं 1926ला केलेली होती। आता या हिल्टन यंग कमिशनच्या समितीपुढे बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा याची शिफारस केलेली होती की अशी मध्यवर्ती कल्पना असायला पाहिजे, मध्यवर्ती संस्था असायला पाहिजे। आणि म्हणून आंबेडकरांनी लिहिलेला एक ग्रंथ आहे अर्थशास्त्र संबंधी, रुपयासंबंधी, द प्रॉब्लेम ऑफ रुपी नावाचा, त्यासंबंधीचं विवेचनसुद्धा त्याच्यामध्ये केलेलं होतं। म्हणून आंबेडकरांची भूमिका रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेमध्ये महत्त्वाची ठरलेली आपल्याला दिसून येते, त्यांचे विचार महत्त्वाचे ठरलेले दिसून येतात प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथामधले सुद्धा। आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर आणि त्याच्यानंतरची ही ज्याला आपण म्हणतो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, याच्यामध्ये संबंध आहे। दुसरी गोष्ट अशी की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेपूर्वी 1921ला इम्पिरियल बँक ऑफ इंडिया स्थापन झालेली होती, आणि म्हणून इम्पिरियल बँक हीच मध्यवर्ती बँकेचं काही अंशी काम करत होती, तरी पण खास करून देशासाठी मध्यवर्ती बँक असावी अशी शिफारस या समितीनं केल्यामुळं 1934चा RBI ॲक्ट मंजूर झाला। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अधिनियम 1934 नुसार या देशामध्ये 1 एप्रिल 1935ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली, आणि ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाल्यानंतर या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले जे चेअरमन होते किंवा पहिले जे गव्हर्नर होते ते A. स्मिथ होते। त्याच्यानंतर पहिले भारतीय गव्हर्नर आपण म्हणू साधारणपणे चिंतामणराव देशमुख होते, आणि त्याच्यानंतर मग या बँकेची स्थापना 1935ला झाल्यानंतर लक्षात ठेवा 1949ला या बँकेचं राष्ट्रीयकरण झालं। 1949 पर्यंत बँक कोणाच्या मालकीची होती, तर या बँकेमध्ये ज्यांचे समभाग, ज्या उद्योगपतींचे असतील, ज्या घटकांचे समभाग जास्त असतील त्यांचं वर्चस्व या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियावरती होतं।
म्हणून मी सांगितलं 1921ला 2021ला इम्पेरियल बँकेची स्थापना झाली आणि इम्पेरियल बँक काम करत होती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ऐवजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं काम करत होती, पण एवढ्या प्रभावीपणे काम करत नव्हती. त्यामुळे देशासाठी वेगळी एखादी मध्यवर्ती बँक असावी म्हणून 34ला ॲक्ट झाला. 34च्या ॲक्टनुसार 35ला स्थापना झाली, 49ला राष्ट्रीयकरण झालं. 1935 ते 1949 जे भागधारक होते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या भांडवलामध्ये त्यांचं वर्चस्व बँकेवरती होतं आणि म्हणून केवळ सरकारचीच बँक राहावी या उद्देशानं 1949मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं राष्ट्रीयकरण केलं गेलं. आणि म्हणून तत्पूर्वी आपल्याला एक गोष्ट बघावी लागेल की या बँकेची मुख्यालय कुठं आहेत, या बँकेची रचना कशी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं मुख्यालय आहे ते मुंबईमध्ये. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची 4 प्रादेशिक मुख्यालय आहेत. एक मुख्यालय आहे ते मुंबईमध्ये मेन झालं आणि 4 प्रादेशिक 4 महानगरामध्ये आहेत. मुंबईमध्येच पुन्हा एक उपमुख्यालय आहे, त्याच्यानंतर दिल्लीमध्ये आहे, चेन्नईमध्ये आहे आणि कोलकातामध्ये आहे. आणि या बँकेची रचना कशी आहे तर या बँकेमध्ये एकूण 20 संचालक असतात, एक गव्हर्नर असतात आणि या 20 संचालकांच्या मध्ये 4 उपगव्हर्नर असतात. बाकीचे वित्त प्रशासनाचे काही प्रतिनिधी असतात, काही सरकारचे प्रतिनिधी असतात, वेगवेगळ्या क्षेत्रामधून घेतले गेलेले ज्ञानी अनुभवी अर्थतज्ञ त्याच्यामध्ये समाविष्ट असतात. आणि म्हणून हे 20 जणांचं संचालक मंडळ हे संपूर्ण मध्यवर्ती बँक चालवत असतं की जी बँक संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेवरती पतनियंत्रणावरती आणि इकॉनॉमिक क्षेत्रामध्ये काम करत असते. आणि म्हणून अतिशय महत्त्वाचं या बँकेची मुख्यालय आणि त्याची रचना कशा पद्धतीची आहे, 20 जणांचं संचालक मंडळ काम करत असतं. राष्ट्रीयकरण का झालं, कारण राष्ट्रीयकरण करण्याची भूमिका ही का निर्माण झाली, कारण ज्याचं भागभांडवल जास्त, ज्याची गुंतवणूक जास्त रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या रचनेमध्ये, त्याचं वर्चस्व, त्याचे निर्णय, त्याच्या संबंधीची एकनिष्ठता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला ठेवावी लागत होती. आणि देशामध्ये जे काही क्रायसिस होता, पुढे अर्थव्यवस्थेमध्ये काही समस्या होत्या, कुणाला किती कर्ज द्यायचं, कोणती भूमिका घ्यायची अर्थव्यवस्थेमध्ये, हे संपूर्ण निर्णय शासनाला घ्यावा लागत होते. आणि म्हणून शासनानं या बँकेचं राष्ट्रीयकरण केलं. तो कायदा झाला 1949ला आणि 49चंच राष्ट्रीयकरण आहे ते. म्हणून 1949ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं राष्ट्रीयकरण झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे 2-3 मुद्दे क्लिअर झाले आपले. एक का आवश्यकता होती, दुसरी स्थापना, तिसरी रचना आणि चौथं राष्ट्रीयकरण का झालं. आता सध्या सर्वात महत्त्वाचं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं कार्य बघूया आपण. CRR, बँक रेट वगैरे हे आपण थोड्या वेळाने बघूया. पहिली महत्त्वाची गोष्ट आपल्याला समजावून घ्यावी लागेल याच्यामध्ये. ती गोष्ट अशी की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला मध्यवर्ती बँक म्हणतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला मध्यवर्ती बँक म्हणतात कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया संपूर्ण देशामध्ये मध्यवर्ती बँक म्हणून काम करते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाशिवाय बँकिंग सेक्टरमध्ये दुसरी कोणतीही बँक नियंत्रण ठेवू शकत नाही. मात्र एक त्याला अपवाद आहे, ज्या ठिकाणी रिझर्व्ह बँकेचं काम नसेल, ज्या ठिकाणी रिझर्व्ह बँक पोहोचत नसेल, त्या ठिकाणी मात्र स्टेट बँक ऑफ इंडिया ही रिझर्व्ह बँकेच्या ऐवजी काम करू शकते. हा एक क्लॉज लक्षात ठेवायचा. मध्यवर्ती बँक याचा अर्थ काय तर देशामध्ये अशी एकच बँक आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया की जी देशातल्या संपूर्ण बँकांवरती नियंत्रण ठेवते. अशी एकच बँक आहे जी अर्थव्यवस्थेवरती नियंत्रण ठेवते. मध्यवर्ती बँक याचा अर्थ देशामध्ये संपूर्ण बँकिंग व्यवस्थेसंबंधी निर्णय घेण्याचे अधिकार फक्त एका बँकेला असतात. त्याला आपण मध्यवर्ती बँक म्हणतो आपण. आणि ही मध्यवर्ती बँक हे 20 जणांचं संचालक मंडळ, गव्हर्नर, उपगव्हर्नर आणि बाकीचे संचालक चालवत असतात. पहिली गोष्ट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं कार्य किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे अधिकार काय आहेत या संबंधी विवेचन करत असताना सांगता येईल आपल्याला की पहिलं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चलन निर्मिती करते. चलन निर्मिती करण्याचा अतिशय महत्त्वाचा हक्क, अतिशय महत्त्वाचा अधिकार हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला आहे. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चलन निर्मिती करते याचा अर्थ नोटा छापण्याचं काम करते. नोटा छापण्याचा अधिकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला आहे. नोटा छापण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं काही क्रायटेरिया निश्चित केलेला आहे. 200 कोटी रुपयाचं किंवा 200 कोटी रुपयाचं पाठबळ नोटा छापण्यासाठी त्याच्यामध्ये 115 कोटी रुपये रोख कॅशमध्ये आणि 85 कोटी रुपये रोखे, समभाग, सोने या स्वरूपामध्ये, बॉन्डच्या स्वरूपामध्ये रिझर्व्ह बँक स्वतःजवळ ठेवते. आणि 1956 सालापासून हा क्रायटेरिया अतिशय महत्त्वाचा आहे.
आणि म्हणून 200 कोटी रुपयाचा सपोर्ट असेल तरच रिझर्व्ह बँक नोटा छापू शकते आणि नोटा छापण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडे संपूर्ण अधिकार असतात. फक्त 1 रुपयाची नोट सरकार चलनात आणते किंवा सरकार काय करते, 1 रुपयाची नोट असेल, बाकी सर्व नाणी असतील, 20 रुपयाचं, 50 रुपयाचं, 100 रुपयाचं असेल, 10 रुपयाचं असेल, जेवढी नाणी आणि 1 रुपयाची नोट हे छापण्याचे आणि चलनात आणण्याचे अधिकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला नाहीत. ते अधिकार वित्त मंत्रालय किंवा अर्थ मंत्रालयाला आहेत. मग रिझर्व्ह बँक कोणत्या नोटा छापते, तर 2 रुपयेपासून 2000 रुपयेपर्यंतच्या सर्व नोटा जेवढ्या अस्तित्वात आहेत तेवढ्या छापण्याचे आणि चलनात आणण्याचं काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत असेल. होशंगाबाद असेल, नाशिक असेल किंवा हैदराबाद असेल, बऱ्याच ठिकाणी देशामध्ये नोटा छापण्याचे कारखाने असलेले आपल्याला दिसून येतात. या संपूर्ण कारखान्यावरती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं नियंत्रण असतं. नोटा किती छापायच्या, नोटा जास्त छापल्या तर काय होईल, नोटा कमी छापल्या तर काय होईल, म्हणजे चलन निर्मिती कमी कशी होईल, चलन निर्मिती जास्त कशी होईल, असंही न होता चलन निर्मितीमध्ये समतोल साधला पाहिजे. आणि म्हणून महागाईचं धोरण, स्वस्ताईचं धोरण किंवा स्वस्त पैशाचं धोरण आणि महाग पैशाचं धोरण अशा संबंधीची जी भूमिका असते ती भूमिका घेण्यासाठीच रिझर्व्ह बँक स्थापन केलेली आहे, रिझर्व्ह बँक निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे चलन निर्मितीच्या बाबतीमध्ये तुमच्या लक्षात आलं, चलन निर्मिती करायची, चलनात आणायचं ते काम कोण करतं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते. दुसरं ही बँकांची बँक आहे आणि म्हणून बँकांची बँक म्हणून काम करत असताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नेमकं काय काम करते, तर देशातील सर्व बँका ज्यावेळेला स्थापन होतात, कोणतीही बँक असेल, व्यापारी बँका असतील, सहकारी बँका असतील, नागरी सहकारी बँका असतील, ग्रामीण सहकारी बँका असतील, पतसंस्था वेगवेगळ्या असतील, वेगवेगळे आणखी कोणत्याही क्षेत्रामधल्या विदेशी बँका असतील ज्या भारतामध्ये स्थापन होणार आहेत, नॅशनलाइज्ड सर्व बँका असतील, या बँका स्थापन होत असताना कोणाची परवानगी घ्यावी लागते, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची परवानगी घ्यावी लागते. ही बँक स्थापन होत असताना किती निधी जमा करायचा, त्याच्यामधला CRR किती, SLR किती ठेवायचा हे संपूर्णपणे कोण ठरवत असतं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ठरवत असते. एखादी बँक तोट्यामध्ये जायला लागली, एखाद्या बँकेचं व्यवस्थापन कोलमडलं, एखाद्या बँकेवरचा विश्वास लोकांचा उडायला लागला किंवा लोकांचा विश्वासाला एखादी बँक पात्र ठरू शकत नाही असं दिसलं तर त्याची संपूर्ण जबाबदारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे येते. आणि म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला बँकांची बँक म्हटलं जातं. ज्यावेळेला बँका जास्तीत जास्त कर्ज देतात त्यावेळेला सुद्धा याची चलन निर्मितीची प्रक्रिया धोक्यात येते. ज्यावेळेला बँका कमी कर्ज पुरवठा करतात त्यावेळेला सुद्धा महागाई स्वस्ताईवरती त्याचा परिणाम होतो. आणि म्हणून हा समतोल साधायचा असेल, हे संपूर्ण परिस्थिती लक्षात घ्यायची असेल तर बँकांची बँक म्हणून काम करत असलेली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अतिशय महत्त्वाची भूमिका याच्यामध्ये बजावते. तिसरी महत्त्वाची गोष्ट, शासनाची बँक म्हणून ही बँक काम करत असते. शासनाला आर्थिक विषयक सल्ला देण्याचं काम, शासनाचं संपूर्ण निधी सांभाळण्याचं काम, शासनाची भूमिका जगाच्या पातळीवरती वेगवेगळ्या आर्थिक परिषदामध्ये मांडण्याचं काम, मग ती वर्ल्ड बँक असेल, IMF असेल, या ठिकाणी शासनाचं प्रतिनिधित्व करण्याचं काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत असते. शासनाला पैसे उपलब्ध करून देण्याचं काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत असते. आणि म्हणून शासनाचा परकीय चलन सांभाळण्याचं काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत असते. आणि म्हणून संपूर्णपणे शासनाच्या मालकीची किंवा शासनाचीच बँक म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काम करते. चौथा महत्त्वाचा, अंतिम ऋणदाता म्हणून बँक काम करत असते. देशामध्ये कोणती बँक अंतिम ऋणदाता म्हणून काम करते, तर देशामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही मध्यवर्ती बँक अंतिम ऋणदाता म्हणून काम करते. अंतिम ऋणदाता म्हणजे याचा अर्थ काय होतो, तर देशामध्ये बँकिंग व्यवस्था अडचणीत असेल तर मदतीची भूमिका रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया घेत असते. देशामध्ये बँकिंग सेक्टरवरती काही संकट आलं तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काम करते. देशामध्ये एखादी बँक बुडायला लागली, एखादी बँक लोकांच्या ठेवी परत करण्यास असमर्थ ठरली तर लोकांचा बँकिंग सिस्टमवरचा विश्वास उडू नये यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडेच धाव घेतली जाते. आणि म्हणून अंतिम ऋणदाता, शासनाला सुद्धा मदत अंतिमरित्या कोण करत असतं, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत असते. आणि म्हणून अंतिम ऋणदाता म्हणून काम करण्याचं काम, अंतिम ऋणदाता म्हणून भूमिका वटवण्याचं काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत असते. पाचवा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला याच्यामध्ये बघावा लागेल, पतनियंत्रण करण्याचं काम कोण करत असतं देशामध्ये, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत असते. पतनिर्मिती करण्याचं काम वेगवेगळ्या व्यापारी बँका देशामध्ये मोठ्या प्रमाणावर करू शकतात, पण याच पतवरती नियंत्रण ठेवण्याचं काम, कमी व्याजानं कर्ज असेल, जास्त व्याजानं कर्ज असेल, पैशाची निर्मिती संबंधीचं असेल, म्हणजेच पत पैशावरती नियंत्रण ठेवण्याचं काम
जरी पतपैसा व्यापारी बँका निर्माण करीत असल्या तरीसुद्धा पतपैशावरती नियंत्रण ठेवण्याचं काम मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत असते. प्रतिनिधित्व करायचं असेल जागतिक पातळीवरती, बँकांची परिषद असेल, बँकांची काही निर्णय घेण्यासंबंधीच्या काही परिषदा असतील, तर शासनाची बँक म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जागतिक पटलावरती भारताची भूमिका निभावण्याचं काम करू शकते. 7वा महत्त्वाचा मुद्दा आहे कर्ज आणि तारण यांच्यामध्ये समतोल ठेवायचं. बऱ्याच वेळा बँका आपण पाहतो, बँका बुडतात. म्हणजे बँका काय होतं तर ठेवी आणि कर्ज यांच्यामध्ये जो समतोल साधावा लागतो तो समतोल साधण्यामध्ये बँका अपयशी ठरतात, अयशस्वी ठरतात. अशा वेळेला एक प्रकारचं गुणोत्तर किंवा एक प्रकारचं नियम घालून देण्याचं काम कर्ज आणि तारणासंबंधीचा समतोल ठेवण्याची जी काही भूमिका असते त्या भूमिकेसंबंधीची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्व बँकांना देत असते. किती कर्ज द्यायला पाहिजे, तारण किती घ्यायला पाहिजे, कर्ज आणि ठेवीवरचं व्याज किती असायला पाहिजे, त्याच्यामध्ये गाळा किती असायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये किती फरक असायला पाहिजे, यासंबंधीची संपूर्ण माहिती, संपूर्ण नियम अतिशय स्ट्रिक्टपणे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्व बँकांना देत असते. आणि म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही देशातल्या संपूर्ण बँकिंग व्यवस्थेची पालक म्हणून सुद्धा काम करत असते. एखादी बँक ऐकत नसेल, नियमाचं उल्लंघन करत असेल, नियमावरती थोडंसं अंमलबजावणी करत नसेल, अशा वेळेला संपूर्ण बँकिंग सेक्टर धोक्यात येतं. हे होऊ नये यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नैतिक समजावणीसुद्धा करत असते. काही संख्यात्मक साधनं असतात, काही गुणात्मक साधनं असतात. या दोन्ही साधनांचा वापर करून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया संपूर्ण बँकिंग अर्थव्यवस्थेवरती नियंत्रण ठेवण्याचं काम करत असते. अशा वेळेला नैतिक समज असेल, संख्यात्मक साधनं असतील, गुणात्मक साधनं असतील. संख्यात्मक साधनाच्या मध्ये CRR असेल, SLR असेल, बँक रेट असेल, इंटरेस्ट रेट असेल. गुणात्मक साधनामध्ये नैतिक समजावणी असेल, सल्लादायक वगैरे असेल. अशा वेळेला उपभोक्त्याचं हित जर साधायचं असेल तर या सगळ्या गोष्टी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला कराव्या लागतात आणि म्हणून बँक ही अतिशय महत्त्वाची भूमिका वठवते. हित, उपभोक्त्यांचं हित हे तर सर्वतोपरी आहे आणि म्हणून देशामध्ये संपूर्ण बँकिंग व्यवस्था ही टिकलेली आहे ते उपभोक्त्याच्या हितावरती, उपभोक्त्याच्या विश्वासावरती, ग्राहकांच्या विश्वासावरती. मग ती कोणत्याही पद्धतीची बँक असेल, याच ग्राहकाच्या विश्वासाला तडा जाऊ न देण्याचं काम, अंतिम जबाबदारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची आहे. आणि म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही अतिशय महत्त्वाची आहे. ग्राहकांचा शेवटचा अंतिम ऋणदाता, शासनाची बँक, मध्यवर्ती बँक यासंबंधी काम करत असताना उपभोक्त्यांचं हित साधायचं असेल तर रिझर्व्ह बँकेला काही कठोर पावलं उचलावीच लागतात आणि उपभोक्त्यांचं हित साधावं लागतं. 10वा महत्त्वाचा मुद्दा आहे अधिकार आणि कार्य. याच्यामध्ये सरकारला सल्ला देण्याचं काम करायचं असतं. सरकारला सल्ला देण्याचं काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते. सरकारनं मानायचा की न मानायचा तो सरकारचा हे आहे, अधिकार आहे. पण देशामधली अर्थव्यवस्था, आर्थिक स्थितीची परिस्थिती ही सरकारला वस्तुस्थिती समजावून सांगण्याचं काम, सल्ला देण्याचं काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत असते. सरकारला सल्ला द्यायचा याचा अर्थ आर्थिक क्षेत्रामधला पतपैशा संबंधीचा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सरकारला सल्ला देते ती चलन निर्मिती संदर्भामध्ये आणि म्हणून सरकारला चालू आर्थिक परिस्थितीमध्ये परकीय चलनाच्या संबंधी असेल, चलन हस्तांतरणाच्या संबंधी असतील, सरकारी निधीच्या संबंधामध्ये असतील, योग्य तो सल्ला देण्याचं काम ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत असते. बऱ्याच वेळेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे उदाहरणार्थ रघुराम राजन हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर होते. त्यावेळेला सरकारचे काही निर्णय त्यांना पटले नव्हते. म्हणजे सरकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं ऐकेलच असं काही नाही किंवा सरकारला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं ऐकावंच लागेल असंही काही नाही आणि म्हणून त्यांनी राजीनामासुद्धा दिलेला होता. वास्तविक पाहता सरकारनं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे जी तज्ज्ञ टीम असते आर्थिक क्षेत्रामधली, त्यांचा सल्ला ऐकणं हे अतिशय आवश्यक असतं. पण बऱ्याच वेळेला सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या मुखियामध्ये, यांच्या मेन संचालकांच्या मध्ये किंवा यांच्या धोरणामध्ये थोडासा फरकसुद्धा आढळून येऊ शकतो. तरी पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला मध्यंतरी नोटाबंदीचा निर्णय झालेला होता. बऱ्याच रिझर्व्ह बँकेच्या संचालकांना हा पसंत नव्हता. तरीसुद्धा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला नोटाबंदी संबंधीचा निर्णय सरकारला घ्यावा लागला किंवा सरकारनं घेतला तो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला मानावा लागला. अशा संबंधीचे काही क्रायसिस याच्यामध्ये होत असतात आणि म्हणून याचा परिणाम संपूर्ण बँकिंग क्षेत्रावरती होतो. म्हणून सरकारला सल्ला देण्यासंबंधीची भूमिका रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वठवत असते. 11वा पॉईंट आहे खुल्या बाजारामध्ये रोखे विक्री करायची. समजा जास्तीत जास्त पैसा जर अर्थव्यवस्थेमध्ये आला, चलन निर्मिती जास्त झाली, बँकांनी जास्त कर्ज द्यायला सुरुवात केली, व्याजदर कमी असेल तर
आणि म्हणून लोकांनी जास्त कर्ज घेतली तर संपूर्णपणे लोकांच्या हातामध्ये पैसा जास्त येतो. लोकांच्या हातामध्ये जास्त पैसा आला तर अर्थव्यवस्थेवरची त्याचे परिणाम वेगवेगळे होऊ शकतात. आणि म्हणून हे होऊ नये म्हणून खुल्या बाजारामध्ये रोख्यांची विक्री करायची, भांडवल निर्माण करायचं आणि पतनियंत्रणावरती गुणात्मक संख्यात्मक साधनांच्या मार्फत नियंत्रण ठेवायचं. अशा पद्धतीची रोखे विक्री करून अर्थव्यवस्थेमध्ये स्थिरता आणण्याचं काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत असते. आणि सर्वात शेवटी सरकारचा निधी सांभाळण्याचं काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला करावं लागतं, कारण हा निधी सरकारचा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सांभाळू शकते. परकीय चलन असेल, आणखी कोणता निधी असेल, मोठमोठ्या पद्धतीचं काही अनुदानं असतील, आणखीन कशा संबंधीचा पैसा असेल, तर संपूर्ण पैशावरती नियंत्रण असतं ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं असतं. आणि मग एवढे अधिकार आणि एवढे कार्य असल्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देशामधल्या नियंत्रणावरती, देशामधल्या आर्थिक स्थितीवरती संपूर्ण पैशाच्या धोरणासंबंधी काम करत असते, नियंत्रण ठेवत असते. आणखीन एक महत्त्वाचं संपूर्ण मौद्रिक धोरणासंबंधीचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते. मौद्रिक धोरण पैशामध्ये साधारणपणे लोकांच्याकडील पैसा, बँकांच्याकडील पैसा, चलनात असलेला पैसा, रिझर्व्ह असलेला पैसा, या सगळ्या गोष्टींवरती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं नियंत्रण असतं. आणि म्हणून मगाशी मी सांगितलं की CRR आणि SLR हे काय आहे. तर CRR याला कॅश रिझर्व्ह रेशो म्हणतो आपण, आणि SLR याला स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो म्हणतो आपण. स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो, CRR कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजे रोख राखीव निधी, आणि SLRला स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो म्हणजेच वैधानिक रोखता निधी असं म्हणतो आपण. CRRचं प्रमाण हे 3 ते 15% असतं. याचं प्रमाण 25% असू शकतं SLRचं प्रमाण. कॅश रिझर्व्ह रेशोचं प्रमाण 3 ते 15% म्हणजे 3पर्यंत खाली पण बँक आणू शकते रिझर्व्ह बँक, आणि 15पर्यंत वाढवू शकते. आता कॅश रिझर्व्ह रेशो याचा अर्थ कोणतीही बँक देशामध्ये स्थापन होत असताना एक ठराविक निधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे जमा करावा लागतो. समजा 100 करोड रुपये एखाद्या बँकेचं भांडवल असेल तर त्याच्यामधले समजा 3% कॅश रिझर्व्ह रेशो असेल तर 3% म्हणजे 3 करोड रुपये बँकेला जमा करावे लागतात RBIला. समजा 15% जर कॅश रिझर्व्ह रेशो असेल, सर्व बँकांना समान असतो, तर 15% म्हणजे 15 करोड रुपये 100 कोटीतले किंवा 100 करोडमधले रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला जमा करावे लागतात. हे प्रत्येक बँकेला जमा करावे लागतात. म्हणजे पुन्हा एकदा सांगतो, कोणतीही बँक स्थापन होत असताना कॅश रिझर्व्ह रेशो हा रिझर्व्ह बँकेकडे जमा करावा लागतो. त्याचं प्रमाण 3 ते 15% असतं. 3 असेल, 4 असेल, 5 असेल, 6 असेल किंवा 15 असेल. आता स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो हा 25% असू शकतो. मग 20% असेल, 21 असेल, 22 असेल, 19 असेल, 25%च्या पुढं असू शकत नाही. आणि म्हणून स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो हा सुद्धा एखाद्या बँकेचं भांडवल 100 कोटी असेल तर 100 कोटीमधला समजा 25 कोटी रुपये SLR असेल तर तेवढा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे जमा करावा लागतो. याचा अर्थ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा त्याच्यावरती अधिकार असतो, पण हा निधी त्याच बँकेकडे वापरासाठी पडून असतो. म्हणजे 2 निधी आपल्या लक्षात आले. एक CRR याचं प्रमाण आहे ते 3 ते 15% आहे, आणि याचं प्रमाण आहे साधारणपणे 25%पर्यंत SLRचं प्रमाण आहे. SLR निधीचा उपयोग काय आणि कॅश रिझर्व्ह रेशोचा उपयोग काय सांगतो. 3 ते 15% हा ज्या वेळेला निधी असतो CRR, त्यावेळेला बँका जर जास्तीत जास्त कर्ज द्यायला लागला ग्राहकांना, म्हणजे स्वस्त पैशाचं धोरण जर अवलंबायला लागले आणि बहुतांश लोकांच्या हातामध्ये पैसा जास्त झाला, कारण कमी व्याजदरानं कर्ज मिळते म्हणल्यानंतर बहुतांश ग्राहक कर्ज घेतो. कर्ज घेतल्यानंतर त्याच्या हातामध्ये पैसा वाढतो. पैसा वाढला की तो खरेदीला निघतो. खरेदीला निघाल्यानंतर काय होतं, जास्तीत जास्त पैसे देऊन तो खरेदी करतो. मालाचा तुटवडा जाणवतो. तुटवडा जाणवला की प्रोडक्शन जास्तीत जास्त तयार होतं. एक वेळ अशी येते त्याच्या हातामधला पैसा संपतो. पैसा संपला की मालाचा उठाव होत नाही बाजारामधला. उठाव नाही झाला की महागाईची परिस्थिती निर्माण होते. आणि म्हणून अशा वेळेला CRRचा प्रभावी वापर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देशामध्ये करते. ज्यावेळेला 3% एवढा कमी निधी CRRचा असतो त्यावेळेला बँकांच्याकडे पैसे बऱ्यापैकी उपलब्ध असतात कर्ज द्यायला. जे हेच प्रमाण 15% जर वाढवलं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं CRRचं, तर बँकांमधला निधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे वळला जातो. जास्त कर्ज द्यायला पैसे जास्त उपलब्ध राहत नाहीत लोकांना. आणि म्हणून चलनामधला पैसा कमी करायचा असेल, चलनामध्ये पैसा वाढवायचा असेल, लोकांच्या हातामध्ये किंवा अर्थव्यवस्थेवरती पैशाचं प्रमाण कमी जास्त करायचं असेल तर CRR हे प्रभावी वापर केला जातो.
म्हणजे 3% केला तर बँकांच्यामध्ये पैसा शिल्लक राहतो, बँका कर्ज देतात, चलनात पैसे जास्त येतात. 15% केले तर बँकांमधले पैसे RBI काढून घेते आणि बँका कमी कर्ज देतात, पैसा चलनातनं काढून घेतला जातो. म्हणजे याच्यासाठी महागाई आणि स्वस्ताई ह्याचं धोरण ठरवण्यासाठी, समतोल साधण्यासाठी CRRचा वापर केला जातो. दुसरी गोष्ट जो मी सांगितलं की SLR स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो 25% असू शकतो, आता 19.5% आहे. साधारणपणे ज्या वेळेला SLR साठवला जातो किंवा बाजूला ठेवला जातो, रिझर्व्ह बँकेचा निधी म्हणून प्रत्येक बँकेला वेगळा ठेवावा लागतो. त्याचा उपयोग पुढे बँक जर धोक्यात आली, बँक तोट्यात आली, बँक नुकसानीत आली तर याच निधीचा वापर करून त्या बँकेचं पुनर्निर्माण करण्यासाठी, त्या बँकेला उभा करण्यासाठी आणि एकंदरीत ती बँक चालावी यासाठी हा 25% निधी खर्च केला जातो, वापरला जातो. म्हणजेच 2 प्रकारच्या निधी संबंधी आपल्याला माहिती मिळाली. पुढची गोष्ट बँक रेट म्हणजे काय. ज्या रेटनं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बाकीच्या बँकांना कर्ज देते त्याला बँक रेट म्हणतो आपण. आणि दुसऱ्या व्यापारी बँका ज्या व्याजदरानं कर्ज ग्राहकांना देतात त्यांना आपण इंटरेस्ट रेट म्हणतो. बँक रेट ज्या दरानं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्यापारी बँकांना किंवा इतर बँकांना कर्ज देते त्या दराला आपण बँक रेट म्हणतो. आणि दुसरं व्याजदर कशाला म्हणायचं तर बँका ग्राहकांना जेव्हा कर्ज देतात तेव्हा जो दर लावतात त्याला आपण व्याजदर असं म्हणतो. रिव्हर्स रेपो आणि रिव्हर्स रेपो रेट कशाला म्हणतो आपण. रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट कशाला म्हणतो. रेपो रेट याचा अर्थ काय आणि रिव्हर्स रेपो रेट याचा अर्थ काय. रेपो रेट याचा अर्थ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वेगवेगळ्या बँकांना कर्ज देत असताना जो दर लावते त्यालाच आपण काय म्हणतो, रेपो रेट म्हणतो. हा रेपो रेट वेगळा, हा बँक रेट वेगळा. बँक रेट हा साधारणपणे एकदा ठरवला जातो, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये तो बदलला जातो. रेपो रेटचं प्रमाण हे किती असू शकतं, साधारणपणे 5, 5.7, 5.78 अशा पद्धतीनं पॉईंटनं सुद्धा वाढू शकतं. म्हणजे रिझर्व्ह बँक इतर बँकांना कर्ज देत असताना जो रेपो रेट ठेवते त्याला आपण रेपो रेट असं म्हणतो. जो दर ठेवते व्याजाचा त्याला रेपो रेट म्हणतो. म्हणजे काही वेळेला रिझर्व्ह बँका इतर बँकांना कर्ज देतात, कर्ज देत असताना जो रेट ठेवतात तो. आणि बऱ्याच वेळेला असंही होतं की देशातल्या बँकांच्याकडून रिझर्व्ह बँक सुद्धा कर्ज घेते ठराविक तारणावरती, त्यावेळेला रिव्हर्स रेपो रेट म्हणतो आपण. तो पण किती टक्के असू शकतो. आणि म्हणून रिव्हर्स रेपो म्हणजे रिझर्व्ह बँकेनं बाकीच्या बँकाकडून कर्ज घेताना लावलेला दर आणि रिझर्व्ह बँक इतरांना कर्ज देताना लावलेला दर, त्याला आपण काय म्हणतो, रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट. रिव्हर्स म्हणजे रिझर्व्ह बँकेकडे बाकीच्या बँकांचं आणि रिझर्व्ह बँकेकडून बाकीच्या बँकांना कर्ज देत असो तर त्याच्यावरचा दर आहे रेपो रेट. म्हणजे ह्या 2-3 गोष्टी लक्षात आल्यानंतर आपल्या लक्षात येईल की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अधिकार व कार्य कशा पद्धतीनं करते किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची संपूर्ण सिच्युएशन कशी आहे. तर मित्रांनो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही अतिशय महत्त्वाची बँक आहे, शासनाची बँक आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही अतिशय महत्त्वाची भूमिका अर्थव्यवस्थेमध्ये बजावत असते. आणि म्हणून परीक्षा कोणतीही असो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियावरती प्रश्न हा असतोच. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जिथं काम करत नसेल, जिथं काम करू शकत नसेल, रिझर्व्ह बँकेची कुठेही शाखा नसते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ऐवजी काही ठिकाणी मात्र स्टेट बँक ऑफ इंडिया काम करते, ज्याची स्थापना 1955च्या 1 जुलैला झालेली आहे. आणि म्हणून स्टेट बँक हा सुद्धा खूप मोठा समूह आहे. परंतु रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं एकूण वर्चस्व पाहता, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची एकूण भूमिका आणि अधिकार पाहता, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही अतिशय महत्त्वाची बँक म्हणून देशामध्ये काम करते. म्हणजेच एकूण देशाच्या अर्थव्यवस्थेवरती, देशाच्या मौद्रिक धोरणावरती, देशाच्या पैशाच्या धोरणावरती संपूर्णपणे अगदी M1, M2, M3, M4 ह्या पैशाच्या संकल्पना याच्यावरती सुद्धा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं वर्चस्व असतं. आणि म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं कार्य हे खूप महत्त्वाचं, खूप जबाबदारीचं आहे. काही वेळेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मतं वेगळी पडतात, काही वेळेला सरकारची मतं वेगळी पडतात, पण याच्यामधून मार्ग काढून देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास करणं हे सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं सुद्धा कर्तव्य म्हणून आपल्याला सांगता येईल. आणि म्हणून अशा पद्धतीनं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामधली जी काय गुणात्मक, संख्यात्मक साधनं असतील, याच्याशिवाय जे अधिकार, कार्य असतील त्यासंबंधीची महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. आवश्यकता, स्थापना, रचना कशावरती क्वेश्चन येऊ शकेल परीक्षा संदर्भामध्ये, मग UPSCची परीक्षा असेल, MPSCची असेल. राष्ट्रीयकरण, CRRचं प्रमाण सध्या किती आहे, लेटेस्ट आकडेवारी तुम्हाला बघावी लागेल. स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो लेटेस्ट किती प्रमाण आहेत ते बघावं लागेल. बँक रेट किती आहे, व्याजदर किती आहे. रिव्हर्स रेपो रेट असेल किंवा रेपो रेट असेल त्यासंबंधीची लेटेस्ट आकडेवारी किती टक्के आहे वगैरे बघावे लागेल.
आणि याच्यावरती हमखास क्वेश्चन येतो तो म्हणजे चलन निर्मिती संबंधी बँकांची बँक, शासनाची बँक, अंतिम ऋणदाता, पतनियंत्रण करणे, प्रतिनिधित्व करणे वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये। याच्याशिवाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कार्य किंवा अधिकारांमध्ये कर्ज तारण समतोल ठेवणे, नैतिक समज, उपभोक्त्यांचे हित, सरकारला सल्ला देणे, खुल्या बाजारामध्ये रोखे विक्री आणि सरकारचा निधी सांभाळणे म्हणजे संपूर्णपणे अर्थव्यवस्थेचं पालकत्व करण्याचं काम किंवा पालकत्वाची भूमिका निभावण्याचं काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करू शकते। मित्रांनो, मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल, समजलं असेल तर तसं कमेंटमध्ये सांगा। एकंदरीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची जी आत्ताची परिस्थिती आहे त्यासंबंधी क्वेश्चन कसा येईल ते मी तुम्हाला सांगितलं आणि म्हणून याच चॅनेलवरती KBP यूट्यूब चॅनेल याच्यावरती जास्तीत जास्त अर्थव्यवस्थेसंबंधीचे व्हिडिओ आपण अपलोड करीत आहोत। इतरांनाही सांगा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।